गुड मॉर्निंग. तर आज खूप दिवसांनी ब्लॉगमध्ये आम्ही लोक चाललोय फिरायला. म्हणजे मी आणि देवांदेवचे पप्पा नाही येते, बाकी आत्ती सुशाली आम्ही सगळे त्याची फॅमिली खूप एन्जॉय करणार आहे. आणि आज माझे हा होता रिझन की आमच्याकडे पाणीच नाही आहे, पाणीच नाही आलं 2-3 दिवसापासून. आणि घरात एक बूंद सुद्धा पाणी नाही, म्हणून आता देवाची बाबा बाहेरून पाणी मागवायला गेले. तर आम्ही पाणी वगैरे भरू, आंघोळ वगैरे करू आणि मग निघू. आणि कुठे चाललो आहे तुम्हाला थोड्या वेळाने सांगते, तर थोड्या वेळाने भेटते. तर गाईस, तर आता देवाचे बाबा पाणी घेऊन वगैरे आले, म्हणजे पाणी मागवलेलं आम्ही. तर आता सगळेजण आम्ही फ्रेश झालो आहे. फक्त हा बघा फ्रेश होऊन पण वाटत नाही, हा पोरगा फ्रेश झाला आहे, कारण की एवढा त्याला घाम येते खूपच. तर देवाचे बाप्पा ऐका ना 2 मिनटं, आम्ही चाललो आहे. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय फील होते? काहीच ना, आमची आठवण नाही ना. अरे फोन सोडून जरा बोल ना इकडे माझ्या ब्लॉग मध्ये. नाही ना, जावा तुम्ही. काय फरक नाही पडलाय? जरा तुझी डीपी वॉलपेपर बघू दे. बायकोचा फोटो, पोराचा फोटो नाही ठेवत तुम्ही? पोराचा फोटो द्या. पोरगा हास हास ई करी हास. दात दाखव देवा. आता सॅड झाला, कारण की त्याचा फोटो नाही लावलाय वॉलपेपरला. आणि फक्त माझा फोटो आहे. देवा शे, तुझ्यावर प्रेम नाही बाप्पाचं काय देवा. तर आता आम्ही नाश्ता पाणी करतो, चाय पाणी. मी नाही ठेवलं रे, मम्मीने ठेवलेलं. हे बघ काय खोटं बोलताय रे बघ, लगेच पलटी वाजताय, लगेच पलटी. तर मी चाय पाणी वगैरे पितो आणि मग जातो. देवाला नाही न्यायचंय. बघ करत असं तर कर. तर आता आम्ही डीमार्टला जाऊन आलो, कारण की आम्ही तिथे चाललोय, तिथे एका बड्डेला चाललोय आम्ही, बड्डे पार्टीला. तर काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून. काय कुठे गेलं ते गिफ्ट? गिफ्ट कुठे आहे? ओ देजप्पा, गिफ्ट तुझ्या हातात होतं, माझ्या किचन मध्ये ठेवले माझ्या हातात होतं. तर हे आम्ही कलर घेतले त्यांना, मार्कर कलर खूप मस्त आहे. ते छोट्या बाबूला, बाबू म्हणजे 10 इयर्सचा आहे तो. तर आता आम्ही नेरळला पोहोचलोय आणि मला अर्पिता मावशी भेटलेली आहे. आणि लोक इथे बरोबर आतिशने माझी बॅग वगैरे घेऊन गेले. ए ऋषा, इथे लोक बसले, अजून त्या रिक्षामध्ये पण आहे. आणि आम्ही नेरळला आलो. आम्ही चाललोय कुठे? फार्म हाऊसला. अर्पिता, खूप गर्मी, ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, म्हणून आम्ही काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही. आता मी जाऊ भेटू. हे बघा चालले, पहिला नंबर. ते लोक नाही दिसत आहेत. काय बोलते? तब्येत खराब आहे. तर आता आम्ही आलो आणि आमची अर्पिता मॅडमला बरं नाही. आणि काय माहिती विनाकारण रुसत असते बघ. रुसणं म्हणजे ऐकी त्याचा जन्मसिद्ध हक्क, आणि तो कधी ती पूर्ण करणं असं होतच नाही. ती रुसली आहे, काय माहिती काय झालं तिला रुसायचं कारण, म्हणजे तिला बरं नाही त्यामुळे ती रुसत चालते. तर आम्ही फार्म हाऊसला गेला भेटतो आहे. तर आता मी जस्ट फार्म हाऊसला पोहोचलेलो आहे. बघा फार्म हाऊस. हो, घेऊ शकतो ना तू. हे बघ पुढे बघ. स्विमिंग पूल, आरामात चल. इथं लोक झोकं घेत आहेत आणि देवांश फुल एन्जॉय करतोय. आणि फार्म हाऊस एवढं मस्त आहे ना. आणि नंतर पुरा फार्म हाऊसचा पुरा व्ह्यू दाखवतो, भारी आणि छान आहे बघा. बाहेरून पण बघा. आणि आमच्या घरी चिल्लर आवाज असा आहे ना, एवढा आवाज आहे ना, सगळ्यात जास्त तर मावशीचा आवाज. का मावशी गप. हे बघा काय डोंगर, हे बघा काय मस्त वाटतंय सीन. मावशी बोल, काय बोलत होतीस तू? कसं वाटतं मावशी? ओके, तर सासरचं राहून दे, पण तुला फार्म हाऊस कसा वाटला? छान, खूप मस्त. आणि बघा चेस्ट ते खूप भारी, बाहेर खेळायचं प्ले पण आहे. मी नंतर पुरा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, काय मस्त यायचं प्लेस वगैरे, पण मस्त वाटतंय. ऋषा कसं वाटतंय फार्म हाऊस? आणि आले आले बघा, आले आले तिघी जणी झोका घेतात. येतं तुम्ही करा, एन्जॉय करा. सोनू, आमचं आतिश घरी एक ताट उचलत नाही, इथं बघा त्याला कामाला लावलंय त्याच्या सासरवाडच्या लोकांनी.
चांगल्या कारण लग्न पोटी येणार नाही पोरगी जाणार म्हणून बिचारा काय काय करायला लागतंय. हे झालं घरी या देवा माने बघा आमचं काय करतोय. देवा ते तुझं टी शर्टचं टॅग अंदर टाक पाठून. आणि तिथे त्याचा फ्रेंड आलाय. हाय कर रे. आणि इथे गासिप चालू आहे ऋषाली लोकांची. आतमधून देवा कडी खोल. अल्पिता देवांश आणि आरनव बॅट बॉल खेळत होते आणि अल्पिताला आमचे बॅट बॉल सुद्धा खेळता येत नाही. म्हणजे देवांशला तर बॉलिंग करता येत नाही आपण मान्य करू शकतो. पण तो आरनव बिचारा एवढा चांगला बॉलिंग करतो त्याला पण ती बॅटला बॉल मारू शकत नाही. म्हणजे विचार करा अल्पिता तुमचे कुछ ना हो पाएंगा असं मी तिला चिडवत होती. आणि बाय लगेच फक्त ती एवढंच करू शकते ती फायर लगेच होते. पण बॅलीला का बॉट आणि बोलते नाही तू रॉंग मारला. मी वा. त्यानंतर अल्पिताला बोलले अल्पिता तू जरा एक काम कर माझ्या मोबाईल म्हणजे माझ्या ब्लॉगसाठी तू जरा विलाची टूर करू नये म्हणून अल्पिता इथं दाखवत होती. तर आमचा फर्स्ट बेडरूम होता ग्राउंड फ्लोअरला आणि हा पण खूप मस्त होता. खाली एकच बेडरूम होता लिव्हिंग रूम होता आणि किचन होता. तर देवांश आला अल्पिता मावला शोधत हा बघा आमचा किचन होता खूप छोटासा आणि क्यूट होता मस्त वाटत होतं. म्हणजे आपल्याला काय जेवण तर बाहेरून येणार होतं त्याच्यामुळे काय एवढं छान म्हणजे एवढं काय किचनचं हेच नव्हतं. त्याच्यानंतर उपर आमचे 3 रूम होते. एक आमचा आणि 2 रूम होते. एका रूममध्ये मी अल्पिता आतिश मावशी आणि देवांश होते एका रूममध्ये. असे म्हणजे ग्रुप म्हणून आम्ही राहत होतो. त्याच्यानंतर हे बघा इथं खेळायचा पण खूप भारी होता मैदान वगैरे खूप छान वाटत होतं. अल्पिता सगळं दाखवत होती आणि त्या साईडला रोड वगैरे होता. त्यानंतर आमचा रूम पण खूप भारी होता. आमचा रूम तर मला सगळ्यात जास्त आमचाच रूम आवडला. त्याच्यामध्ये प्लस बाल्कनी होती मिरर पण मोठा होता खूप छान वाटत होता. आणि सगळेच रूम छान होते असं नाही की आमचाच रूम छान होता सगळ्यांचे रूम छान होते आणि फुल एन्जॉय करत होता खूप म्हणजे खूप. त्यानंतर आमच्या टेरेसवर अल्पिता आली आणि टेरेसवरती तर बघा फुल एन्जॉय लोक तिघंजण मस्त झुले खेळत होतं आणि आम्ही इथं बघत होतो. मी पण ब्लॉगिंग करत होती. अल्पिताला बोलली तू कर आणि अल्पिताला चेस्ट बोलता येत नाही. मी बोलली वा अल्पिता बहन तेरे को क्या बोलू अभी असं अल्पिताला मी चिडवत होते. आणि कॅरम वगैरे खेळायला पण होता ऊन होतं पण भारी पण खूप मजा वाटत होती. म्हणजे छान म्हणजे खूपच छान होतं. आणि इथं बाजूला पण सगळे विलंच होते त्या एरियात आणि खूप मस्त वाटत होतं. अल्पिता सगळं दाखवत होती. मी अल्पिता धन्यवाद माझ्यासाठी व्हिडिओ बनवल्याबद्दल. ते ओके ताई कुछ प्रॉब्लेम नाही आहे असं काही नाही. मी ओके चालेल. तर आता मी जेवायला बसलोय चिकन भाकरी काकडी आणि तर रस्त्याचा डब्बाच उघडत नाही बघा. या हुशारीची कामं आहे अशी. आता मी जेवते. नीट तरी मार. तिथून ये मारते तिथून. मार 1 2 3 हा मार बाबा मार. सोनू इकडे दादाला जम मारू दे. हा मार. आता मी आर्यनला आणि अंगाला खूप मिस करतो कारण की हर टाइम जेव्हा आम्ही कुठे विसरलो आर्यन असं फर्स्ट टाइम झालं की दोघं नाही आहेत. मी पण माझ्या जावयाला खूप मिस करते. तू सांग तू कोणाला मिस करते. मम्मी पप्पाला आणि माझ्या मुलाला मिस करते. सगळ्यांची नवरे माझ्या नवऱ्याला मी पण मिस करते. ओके कर. आणि आतिश आणि ऋषालीची मजा बघा काय चालू. आणि आमचा देवाचं बघा फुल एन्जॉय करतोय फुल एन्जॉय. त्याला खूप मजा आली. तेव्हा पप्पाची आठवण येते की नाही. बाबाची पण आईची कुठली आई. आपली आई. ओके तर आता आम्ही फुल एन्जॉय करतो आणि बाहेर आलोय की नाश्ता आलाय. नाश्ता सर्व करण्यासाठी अल्पिता इथे चाय देते. आणि बघा ही लोक अजून का बाहेर यायचं मागा. देवा तर फुल एन्जॉय करतोय फुल. देवांश नाही चाय. हाय तर आज आम्ही दिसतो
तसं नाही करू मग घाबरून का केलं ₹50 भेटले आणि बघू आता कोण विनर होत आहे. देवांश होते, अर्पिता होते का मी होते. तर आता आपण दोघं विनर कोण होत आहे. चलो 1 2 सॉरी म्हणजे आमची काही कामाची नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. 50 देतोय तर आता आम्ही सगळे मस्त एन्जॉय केलंय पूलमध्ये. आता आम्ही आलो, फ्रेश वगैरे झालोय. मावशी आंघोळीला गेली. आपी आहे. आपी फ्रेश झाली, मी सुद्धा फ्रेश झाली, देवांनी फ्रेश झाले. पण देवांश आतीश बरोबर खाली गेलाय. तर आता आम्ही खूप एन्जॉय म्हणजे एवढा एन्जॉय केलाय ना, फुल एन्जॉय. फक्त एवढंच की आर्यन आणि अण्णा नाही, आम्ही खूप मिस केलं. आता हर टाइम आम्ही जेव्हा आपण जातो तेव्हा ती दोघं असतात आणि त्याच्यामुळे अण्णा आणि आतिश रिअली खूप मिस केलं तुम्हाला दोघांना. तर आता आम्ही खाली जाऊ. आता अथर्वचा बड्डे आहे, तर आम्ही बड्डे आर्नव नावाचा अथर्व नाही, आर्नवचा बड्डे आहे. तर त्याच्या बड्डेला जाऊ, मस्त बघू, केक बिक कापू. आणि मी गिफ्ट पण आणलंय, बॅगेत ठेवलंय. तर गिफ्ट पण आहे, त्याला बघू. त्याने ओपन केलं तर ठीक, नाही केलं तरी ठीक. तर आता बघू, मस्त जातो, मजा करतो. बाय. तर इथं अल्पिता ताई झोपायचं नाटक करते, झोपली नाहीये. आणि माझा पोरगा बिचारा झोपलाय. आणि इथं मी झोपली आहे आणि इथे बिचारी माझी मावशी खाली झोपली आहे. मावशी तू वरती झोप ना. टाकले झोपायचं काय ये वरती झोप, मी खाली खाली झोपते. मुलीनं अरे ये तू वरती ये, मी खाली झोपते. मला खाली झोपायला आवडते. ती स्वतः बोलते की मला खाली झोप येते, वरती झोप येत नाही, म्हणून आम्ही खाली झोपलो आहे की नाही आपे. आणि बोलते मला वरती नको झोप. आम्ही तिला बोललो आम्ही दोघी खाली झोपतो, तू आणि देवा वरती झोपतो. बोलते नाही मला वरती झोप नाहीत बा, अशी करते. झोप मग खाली. आणि खाली पण गादी वेदी प्रॉपर असं नाही की जमिनीवर तिला आम्ही झोपवली आहे. तर आता आम्ही झोपतो आणि सकाळी परत उठतो आणि परत पाण्यात जातो, फुल एन्जॉय करतो. तर शॉर्ट क्लिप ताईच्या ब्लॉगमध्ये बघा, माझ्या ब्लॉगमध्ये बघा, आम्ही खूप एन्जॉय केलाय. मोस्टली तर आम्ही लोकांनी व्हिडिओ तर लाईक केलाय, कारण की खूप एन्जॉय करू. एन्जॉय मध्ये व्हिडिओज करायचे विसरून गेलोय. फोन कुठे ठेवलेला, तर आम्ही इकडे तिकडे क्लिप घेऊ आणि टाकू. आणि तुम्ही पण आमच्या व्हिडिओला, आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की खूप मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवलाय. विसरून आठवून आम्ही व्हिडिओ बनवतोय. आणि बघा दाबाने कशी देते. तर प्लीज आमच्या दोघींच्या चॅनलला म्हणजे सोनाली फॅमिली ब्लॉग अँड अल्पिता शिंदे ब्लॉग. हे बघा झोप आल्याने ब्लूटूथ वाजते तिथून. तर तिच्या कुठला शिंदे, आतिश शिंदे या चॅनलला. आतिश तुझे चॅनल सांग. माझं नाव काय? शिंदे अल्पिता, सोनाली फॅमिली ब्लॉग आणि आतिश शिंदे. या तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि गुड नाईट, बाय. सोलापूर The next day. तर हे गाईज गुड मॉर्निंग. तर आजची सकाळ बघा काय भारी व्ह्यूनी झाली आहे. हे बघा फुल डोंगर, एवढं भारी वाटते ना, फुल गावची फिलिंग येते, फुल मस्त. तर माझ्या लुककडे बघू नका, कारण की सगळं आत्ता उठले, ब्रश वगैरे केले, आंघोळ नाही केले, कारण की आम्हाला पूलमध्ये जायचं आहे. आणि त्या अल्पिता बघा, तर आता इथं आम्ही जातोय खाली, आम्ही टेरेसवर आलोय. एवढं मस्त वाटतं. आणि हे बघा झिल्ला खूप मस्त. तर जेव्हा लहान होतो ना तेव्हा खेळायचो, आता नाही खेळत, कारण की आता मला चक्कर यायचं झुल्यावर बसलं की. तर आता आम्ही जातो, नाश्ता करतो आणि पाण्यामध्ये जातो. तर बाय गाईज. बरोबर येतो.
मॉर्निंग झालेली आहे आणि मॉर्निंग मध्ये पण आलेलो आहे फुल एन्जॉय करतोय खूप एन्जॉय करतोय तिथं देवांश देवांश का देवांश बघा फुल एन्जॉय हाय कर आलं की लेवल का बंदा बाय आम्ही नंतर मी तू एन्जॉय करू जेवून जा मावशीला बाय बाय बेटा तर आम्ही निघालो जायला बाय बाय बाबू बाय अर्पिता चला चलो चलो बाय 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 बाय.